नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण दुपट्याचं छत्रीचं डिझाईन बघणार आहोत. मी तुम्हाला हे दुपट्याचं डिझाईन कसं बनवायचं आणि मी त्यासाठी कुठल्या रंगाच्या पट्ट्या कापलेल्या आहेत आणि कशा कशा आकारात म्हणजे कुठल्या कुठल्या साईजच्या त्या कापलेल्या आहेत हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे डिझाईन मी तुम्हाला शिवून तयार करून पण दाखवणार आहे. परंतु त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा, जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी निळ्या रंगाच्या शेडमध्ये 8 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. या सगळ्या पट्ट्यांची रुंदी आहे 3 इंच आणि यांची लांबी मात्र वेगवेगळी आहे. सगळ्यात पहिली जी ही निळी पट्टी आहे याची लांबी आहे 19.5 इंच आणि या पुढच्या पट्ट्या मी नंतर 1.5 इंचाच्या अंतराने कमी करून घेतलेल्या आहेत. हा बघा, हा असा पायऱ्यांसारखा आकार इथे आलेला तुम्हाला दिसत असेल. टोटल या 8 पट्ट्या आहेत. आता या 8 पट्ट्यांना आपल्याला खाली त्याच रुंदीच्या पांढऱ्या पट्ट्या जोडायच्या आहेत. तर सगळ्यात ही जी पहिली पट्टी आहे ही निळी, याला साधारण 6 इंचाची पांढरी पट्टी येईल आणि त्यानंतर मग इथे पुन्हा 1.5 इंच वाढवून म्हणजे 7.5 इंच, 7.5 इंचाची ही दुसरी पट्टी येईल. त्यानंतर मग ही पुढची जी पट्टी आहे ना ही पुन्हा 1.5 इंच वाढवून म्हणजे 9 इंचाची. तर असे पांढरे तुकडे किंवा पांढऱ्या पट्ट्या आपल्याला याला अशा खाली जोडायच्या आहेत. त्यासाठी मी इथे काही पांढऱ्या पट्ट्या पण घेतलेल्या आहेत. या माझ्याकडे शिल्लक होत्या, त्या मी वापरणार आहे आता. आणि जर कमी पडलं तर हा पांढरा कपडा पण मी इथे घेतलेला आहे. तर आपण आता आधी या पट्ट्या सगळ्या जोडून घेऊ आणि जोडून झाल्यानंतर मग पुढे काय करायचं हे आपण नंतर बघू. आणि हे जोडण्यासाठी आता आपण मशीनवर जाऊ. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, इथे मी साधारण 6.5 इंचाची ही पांढरी पट्टी घेतलेली आहे. कारण शिलाईमध्ये थोडंफार जाणार म्हणून मी परफेक्ट 6.5 इंचाची घेतलेली, परफेक्ट 6 इंचाची घेतलेली नाहीये, थोडीशी मोठी घेतली आहे. परंतु याने काही फरक पडत नाही. थोडक्यात आपल्याला साईजनुसार या सगळ्या पट्ट्यांना पांढऱ्या पट्ट्या जोडून नंतर मग आपण एका बाजूने ते अलाइन करून घेणार आहोत, कारण या बाजूने आपलं आपोआप अलाइन होणार आहे. तर मी आता या सगळ्या पट्ट्या जोडून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. हे बघा, ह्या थोड्याशा ज्या मोठ्या कमी जास्त आहेत त्या आपल्याला नंतर ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि पट्टी जोडताना या दोनही कपड्यांची सुलट बाजू एकमेकांवर आली पाहिजे आणि पट्टी जोडून झाल्यानंतर याला आपल्याला दाबटीप द्यायची आहे. मी एका पट्टीचं तुम्हाला दाखवते. इथे आता तुम्ही बघू शकता, मी या सगळ्या पट्ट्यांना खाली पांढऱ्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि वरनं दाबटीप मारलेली आहे. आता आपल्याला जसं आपण कापताना 1.5 इंचाचं अंतर याच्यामध्ये ठेवलेलं होतं त्याच पद्धतीने त्या जोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे इथे कुठेही आपल्याला हे अंतर कमी जास्त होऊन चालणार नाही. म्हणून इथे मार्क करून घ्यायचं बरोबर 1.5 इंचावर आणि त्यानुसार ह्या पट्ट्या आपल्याला अशा आडव्या जोडायच्या आहेत. ही सगळ्यात पहिली पट्टी आहे, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी, ही 6वी, ही 7वी आणि 8वी. या 8ही पट्ट्या आता आपल्याला आडव्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. आणि इकडे जे काही कमी जास्त असेल ते आपल्याला कापून टाकायचंय आणि इकडे पण काही कमी जास्त असेल ते आपल्याला कापून टाकायचंय. तुम्ही इथे पण बघू शकता. हे बघा, मी काही पट्ट्यांना इथे जोड लावलेला आहे कारण ह्या ज्या पट्ट्या आहेत ना पांढऱ्या, या मी दुसऱ्या एका क्विल्टसाठी आधी कापून ठेवलेल्या होत्या. तर त्या वाया जायला नको म्हणून मी नवीन कपड्यातल्या जास्त पट्ट्या न वापरता जेवढ्या मिळाल्या या त्या पट्ट्या मी वापरलेल्या आहेत. म्हणजे त्या पट्ट्यांचा वापर व्हावा
हा माझा एक हेतू होता, कारण दुसरं जे क्विल्ट आहे ते मला पुन्हा वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवायचंय. मग ह्या पट्ट्या माझ्या वाया नको जायला म्हणून ह्या पट्ट्यांचा मी वापर केलेला आहे. त्यामुळे या कुठेतरी अशा कमी जास्त झालेल्या तुम्हाला दिसू शकतात. आणि इथे सुद्धा कापल्यानंतर ह्या ज्या काही कमी जास्त थोडेसे तुकडे राहतील, समजा 4 इंचापेक्षा जास्त तुकडे असले तर ते मी कधीही फेकत नाही, ते ठेवते. म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या क्विल्टसाठी मला ते वापरता येतात. तर आता सांगायचा मुद्दा हा की हे जे आपल्याला या अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत की हे जे अंतर आहे हे सगळीकडे आपलं 1.5 इंचाचंच अंतर आलं पाहिजे. मग त्यावेळेला इकडे सुद्धा आपलं काहीतरी कमी जास्त होऊ शकतं, तर ते आपण नंतर व्यवस्थित अलाइन करून घेणार आहोत. मग हे जोडून आधी घेऊ आपण आणि हे जोडून झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही बाजूनी अलाइन करून घ्यायचं आहे. तर आता आधी मी या एकमेकांना जोडून घेते आणि मग आपण पुढे जाऊ. हे बघा, ही एक पहिली पट्टी मी जोडून घेतली. याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सगळ्या पट्ट्यांना पांढऱ्या पट्ट्या जोडायच्या आहेत, पण साईज मात्र पांढऱ्या पट्टीचा आपला बदलणार आहे. आता मी सगळ्या पट्ट्या जोडून घेते आणि मग आपण पुढे जाऊ. आता इथे तुम्ही बघू शकता या सगळ्या पट्ट्या मी एकमेकांना जोडून याला इस्त्री करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे दोनही बाजूनी अलाइन करून घ्यायचंय, म्हणजे एका रेषेत कापून घ्यायचंय आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. हे आपण आता दोनही बाजूनी अलाइन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला इथे एक त्रिकोण असा कापून घ्यायचा आहे छत्रीसाठी. म्हणजे छत्रीचं जे वरचं जिथे सगळ्या तारा गुंफलेल्या असतात आणि त्याला वरती एक असं बाहेरच्या बाजूने एक असं छोटंसं बटन सारखं असतं, तर त्या पद्धतीने ते दिसावं म्हणून आपल्याला इथे एक छोटासा त्रिकोण कापून घ्यायचा आहे. परंतु त्याच वेळेला आपल्याला इथे मार्किंग करून आधी बघायचं आहे की कुठल्या बाजूला आपलं, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू जुळत असेल तर तसा त्रिकोण कापून घ्यायचा. नसेल जुळत, थोडंसं या बाजूला जास्त होत असेल तरी काहीही हरकत नाही. पूर्ण दुपटा तयार झाल्यानंतर ते छत्रीसारखं नक्कीच दिसेल. तर आपण आधी तो त्रिकोण कापून घेऊ. हे असं मार्किंग करून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं साधारण हे कितपत येतंय आपलं. हे इथे 14 इंच येतंय. मग या खुणेपासून इथे किती येतंय हे बघायचं. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, हे पण साधारण 14 इंचच येत आहे. म्हणजे आपला हा त्रिकोण जो आपण कापणार आहोत तो बरोबर आहे. कारण ही बाजू आणि ही बाजू जुळली तरच ते प्रॉपर शेपमध्ये शिवल्यानंतर दिसेल. जर जुळत नसेल, थोडाफार एक अर्ध्या 1 इंचाचा या बाजूला फरक येऊ शकतो, तो आला तरी फारसा फरक पडत नाही. पुन्हा एकदा मी तुम्हाला मोजून दाखवते. हे बघा, हे इथे येतंय 14 इंच, हे इथे 14 इंच येतंय आणि या खुणेपासून सुद्धा हे 14 इंच येतंय, 14.5 येतंय. पण हरकत नाही, अर्ध्या इंचाचाच फरक पडतोय, तेवढा फरक मॅच होऊन जातो नंतर. तर इथे आपण एक आता असा त्रिकोण कापून घेणार आहोत आणि हा त्रिकोण कापल्यानंतर इथे आपल्याला पांढरा त्रिकोण जोडायचा आहे. हे बघा, हे असं मी
त्रिकोणी आकारात इथे कापून घेतलं. आता याला आपल्याला एक पांढरा त्रिकोण जोडायचा आहे. हा पांढरा त्रिकोण मी इथे कापून घेतलेला आहे याला जोडण्यासाठी. आणि अजून एक असा डार्क ब्ल्यू कलरचा त्रिकोण मी इथे कापून घेतलेला आहे. हा त्रिकोण आधी या पांढऱ्या त्रिकोणाला जोडून घ्यायचा, म्हणजे छत्रीच्या बाहेरच्या बाजूला जे असं बटनासारखं असतं त्या सदृश्य काहीतरी दिसावं म्हणून मी हा त्रिकोण कापून घेतलेला आहे. आता मी या दोन्हींचे मध्य काढणार आणि मध्य काढून झाल्यानंतर हा त्रिकोण याला जोडणार. परंतु तो मध्य काढण्यापूर्वी आणि जोडण्यापूर्वी मी त्याला अशी दोनही बाजूनी अशी टीप मारून घेणार आहे. त्रिकोण जोडण्याऐवजी मी अजून एक वेगळी आयडिया इथे वापरली. मी काय केलं, हा थोडासा चौकोनी तुकडा माझ्याकडे होता तर तो मी वापरला आणि आता तो म्हणजे पूर्ण चौकोनी नाही आहे, तो थोडासा इकडे तिकडे आहे. परंतु हे मी आता असं फोल्ड करून घेणार आहे आणि त्यानंतर मग हे असं फोल्ड करणार. यामुळे काय होईल की इथे कुठेही मला शिलाई जास्त मारायची गरज पडणार नाही. तर हे आता मी इथून खालून शिवून घेणार आहे, म्हणजे हे याला जोडलं जाईल व्यवस्थित. हे बघा, तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा मी दाखवते. ही मी अशी घडी असा होता हा तुकडा, तर हा मी असा दुमडला मध्यात आणि त्यानंतर हे असं केलं आणि आता हे मी इथून खालून जोडून घेणार, म्हणजे हे व्यवस्थित दोन्ही बाजूनी असं ॲडजस्ट होईल आणि हा त्रिकोण सारखा दिसेल. आणि ही बाजू मी त्या पांढऱ्या त्रिकोणाला खालनं जोडून घेणार आहे. हे बघा, पांढऱ्या त्रिकोणाला मी तो त्रिकोण इथे जोडून घेतलेला आहे. आता हा त्रिकोण मला इथे असा जोडायचा आहे. तो अशा पद्धतीने जोडावा लागेल की हे जे आहे ना, हे इथे असं मॅच झालं पाहिजे, म्हणजे या दुसऱ्या पट्टीला हा त्रिकोण असा मॅच झाला पाहिजे. अशा पद्धतीने मला हे जोडून घ्यायचं आहे. तर हा इथे जर मॅच व्हायचा असेल तर मला तो थोडासा इथे ठेवावा लागेल, म्हणजे काय होईल, ही टीप वरून मारल्यानंतर तो बरोबर उलट्या पडला की तो इथे असा मॅच होऊन जाईल. तर आता हे मी जोडून घेते, म्हणजे या पट्टीला हा त्रिकोण असा दिसेल जोडल्यावर. आणि मग हे जे एक्स्ट्राचं आहे हे आपल्याला कापून टाकायचं आहे. हे बघा, आता हा पांढरा जो त्रिकोण होता तो या निळ्या त्रिकोणासकट मी इथे जोडून घेतलेला आहे आणि इथे मी तो या दुसऱ्या पट्टीला मॅच करून घेतलेला आहे. त्याच वेळेला मी हे पण बघितलं की हे जे अंतर आहे, हे बघा, हे जे अंतर आहे हे इकडचं 3 इंच आणि इकडचं आलंय माझं 2.5 इंच, म्हणजे या माझ्या अंतरामध्ये फरक आहे. तर हे दोनही बाजूनी सारखं आलं पाहिजे म्हणून मी काय करणार, इथे मी अर्धा इंच नंतर कट करून घेणार, आत्ता नाही, नंतर मी हे कट करून घेणार आहे. म्हणजे माझं काय होईल, हे दोनही बाजूनी या निळ्या त्रिकोणाच्या दोनही बाजूनी हे अंतर सारखं येईल. तर हे अर्ध्या इंचाचं जे इथे जादा झालेलं आहे हे आपल्याला नंतर कापून टाकायचं आहे. त्याचप्रमाणे हा जो इथे काही जादा झालेला आहे हा पण आपल्याला कापून टाकायचा आहे. तर आता आधी आपण हे नीट करून घेऊ आणि पुन्हा एकदा आपण ते अंतर मोजू. हे असं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर हे दिसताना पण व्यवस्थित दिसतं आणि तरच ते छत्रीसारखं आपल्याला वाटेल. जर ते कसंही आडवं तिडवं आपलं कापलं गेलं तर ते आपल्याला छत्रीसारखं वाटणार नाही. हे बघा, मी इकडनं ही पट्टी कापून घेतली. आता ही पट्टी पण मी कापून घेणार आहे आणि कापताना मी थोडंसं हे असं ॲडजस्ट करून घेणार आहे, कारण हे जे कपडे आहेत ना हे थोडेसे पातळ असतात, त्यामुळे शिवताना ते ताणले जातात आणि म्हणून हा आपला फरक नेहमी पडतो. हे बघा, आता हे मी दोनही बाजूनी कापून घेतलेलं आहे. आता पुन्हा मी हे अंतर मोजून घेणार. आता हे किती आलं, इथे आलं 2.25 इंच आणि इथे आलं माझं पुन्हा 2.5 इंच, म्हणजे तरी सुद्धा इथे 0.5 इंचाचा अजून फरक पडतोय.
तो मी पुन्हा ॲडजस्ट करून घेणार इकडे. हे असं ठेवायचं आणि जेवढं सरळ घेता येईल तेवढं सरळ घेऊन हे आपल्याला इथे 1/2 इंचाचं जे आहे ना ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. याला चारही बाजूने पांढऱ्या पट्ट्या मी आता 2-2 इंचाच्या जोडून घेणार. जोडताना हे मी व्यवस्थित अलाइन करून ह्याला पट्टी जोडून घेणार आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला इथे बरोबर मधोमध या छत्रीला एक दांडा असा करायचा आहे. तर त्यासाठी मी काय करणार, हा जो माझ्याकडे कपडा शिल्लक आहे निळ्या रंगाचा त्याचाच मी दांडा करणार आहे. म्हणजे एक अशी थोडीशी एक अर्ध्या इंच रुंदीची अशी पट्टी करणार आणि ती अशी वरून मी याला जोडून घेणार आहे. किंवा तुम्हाला तसं जर करायचं नसेल तर इथे लेस तुम्ही लावलीत तरी चालेल. एखाद्या निळ्या रंगाची लेस घ्यायची आणि ती व्यवस्थित अशी जोडायची. तर आता आधी मी पांढऱ्या पट्ट्या जोडून घेते आणि त्यानंतर आपण त्याचा दांडा बनवू. हे बघा, आता याला मी चारही बाजूनी 2-2 इंचाच्या पांढऱ्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला दांडा लावायचा आहे. इथून दांडा लावायचा आहे. मग तो आता कसा लावायचा ते आपण बघू. मी इथे जो कपडा वापरलेला आहे तोच कपडा मी दांड्यासाठी पण वापरणार आहे. त्यासाठी मी इथे त्या रंगाच्या काही पट्ट्या घेतलेल्या आहेत कापून आणि त्या पट्ट्या आता मी एकमेकांना जोडून आधी घेणार आणि त्यानंतर मग त्याला मी दुमडून घेऊन त्याची पट्टी तयार करणार आहे. आता ही जी पट्टी जोडून घेतलेली आहे ही सुलट करून घ्यायची आधी आणि त्यानंतर मग आपल्याला ती त्या दुपट्याला जोडायची आहे. तर ही आता आधी मी सुलट करून घेते. ही पट्टी सुलट करण्यासाठी मी इथे 4-5 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे एका सुईत आणि त्याला इकडून असं मी टोचून घेणार आणि मग ही सुई अशी उलटी आत घालून मी हे सुलट करून घेणार. ही रुंद असल्यामुळे सुलट करायला खूप सोपी जाईल. पण जर अरुंद पट्टी असेल तर सुद्धा तुम्ही ती अशीच सुलट करू शकता. थोडासा वेळ लागतो परंतु अशीच ती सुलट करायची पद्धत आहे. किंवा त्याला एक हुक मिळतो, तो हुक वापरून पण तुम्ही करू शकता. माझ्याकडे तो हुक आता नाहीये त्यामुळे मी ही अशा पद्धतीने सुलट करून घेते. ही बघा, ही अशी पट्टी मी आता सुलट करून घेतली आहे. आता शिलाई आतमध्ये राहील म्हणजे ही जी शिलाई आहे ही शिलाई दुपट्याच्या बाजूने जोडली जाईल अशा पद्धतीने मी याला आधी इस्त्री करून घेणार आणि नंतर मग आकार देऊन हा दांडा मी छत्रीला जोडणार आहे. आता या दांड्याला मी व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे. आता आपल्याला हा दांडा छत्रीला जोडायचा आहे. मग छत्रीला जोडण्यासाठी आपल्याला आधी मार्किंग करून घ्यावं लागेल. तर इथे साधारण बघायचं की दांडा कुठे आला पाहिजे आणि तिथून मार्क करत जायचं आणि हे असं थोडंसं मार्क करत म्हणजे इथपर्यंत तो सरळ येईल आणि इथून त्याला असा गोलाकार येईल. तर आता हा जो मी बेल्ट तयार केलेला आहे हा मी या आकारात त्याच दोऱ्याने छत्रीला असा दांडा जोडणार आहे. आणि जिथे इथे कुठे अशी चूण येते किंवा असं जर काही प्रॉब्लेम आला तर तिथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊन मी हा दांडा जोडणार आहे. तुम्ही लेस जोडली तरीही चालेल, काही हरकत नाही. आता हे मी अशा प्रकारे जोडून घेते आणि मग एकदम फायनल लुक तुम्हाला दाखवते.
हे बघा, आता आपलं हे छत्रीच्या दुपट्याचं डिझाईन शिवून पूर्णपणे तयार आहे. हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे हे डिझाईन बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. फक्त माझा आज एकच प्रॉब्लेम झाला. आज माझा जो मोबाईल आहे तो वेगळा आहे आणि त्यामुळे शूटिंगमध्ये मला बऱ्याच अडचणी आल्या. कारण या मोबाईलमध्ये कॅमेरा कसा वापरायचा हे मला फारसं माहिती नव्हतं आणि मला जसं जमलं तसा मी म्हणजे जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला. परंतु माझ्या मते हा माझा प्रयत्न थोडासा असफल झाला. पण तुम्ही तेवढं समजून घ्याल अशी मला आशा आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा आपण एखादं वेगळ्या रंगाचं छत्रीचं डिझाईन नक्की बनवू. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, एवढ्या सगळ्या चुका जर तुम्ही माझ्या समजून घेत असाल आणि त्यातूनही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आपण भेटू पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.